हॅलो स्टुडंट्स, वेलकम. इथे माझ्या हातामध्ये क्वेश्चन पेपर्स आहेत. या तब्बल 4 क्वेश्चन पेपर्स आहेत मागच्या 2 वर्षाच्या, आणि त्याचं प्रॉपर अनालिसिस आपण इथे करतोय. म्हणजे कुठल्या चॅप्टर मधून तुम्हाला कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, तसंच ते किती मार्क्सला विचारले जाऊ शकतात याच्याबद्दल आपण व्यवस्थितपणे बोलणार आहे, ज्यामुळे तुम्हाला एक क्लॅरिटी येईल की तुम्ही कशा पद्धतीने फोकस केलं पाहिजे. आणि अर्थातच ज्या मुलांना फार टेन्शन आलंय, सर आम्हाला पासिंगचं सुद्धा त्या ठिकाणी फार टेन्शन आलंय, भीती वाटते आहे की आम्ही पास होऊ का नाही, स्कोर किती येईल याचं टेन्शन आहे, आणि ज्यांना टॉप रँक मिळवायचे सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे. विदाउट वेस्टिंग टाइम, लेट स्टार्ट द सेशन. मी मागच्या जवळपास 9-10 वर्षापासून मुलांना गाईड करतोय बायोलॉजीसाठी. आणि जेव्हा मी स्टुडंट होतो, तर मी जेव्हा बी फार्म करत होतो, एम फार्म करत होतो, तर त्यावेळेस मी कॉलेजचा टॉपर होतो. त्यासोबतच युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा माझे चांगले स्कोर्स आलेले आहेत. पेपर मध्ये मार्क्स मिळवणं जर तुम्ही मला विचाराल तर हे एक प्युअरली स्किल आहे बाळांनो. ओके, जसं पैसे कमवणं हे एक स्किल आहे, ड्रॉ करणं हे एक स्किल आहे, राईट. अगदी सेम पद्धतीने तुम्ही जर बघितलं तर परीक्षेमध्ये मार्क्स मिळवणं हे सुद्धा एक स्किल आहे. आणि ऑब्व्हियसली ज्याला ते जमतं त्याला जास्त मार्क्स मिळतात. याच्यावरून तुम्ही हुशार किंवा तुम्ही हुशार नाही असं काही ठरत नसतं. त्याच्यामुळे आपण म्हणतो ना का शीट ऑफ पेपर कांट डिसाइड युअर फ्युचर, तसातला तो प्रकार आहे. आपण आपल्या टॉपिकवर येऊया. आता या क्वेश्चन पेपर जर तुम्ही व्यवस्थितपणे बघितल्या ना, तर तुम्हाला याचं अनालिसिस केल्यानंतर असं जाणवेल, जसं मी आता इथे एक क्वेश्चन पेपर तुमच्यासाठी अनालिसिस करून सांगतो. मार्च 2023 ची क्वेश्चन पेपर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती बघू शकता. या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्ही जर टेबल्स बघितले, म्हणजे टेबल बेस्ड क्वेश्चन्स बघितले, ज्याच्यामध्ये तुम्हाला असा एक टेबल दिलेला असतो, काही गोष्टी मिसिंग असतात. ओके, अशा टाईपचे जे क्वेश्चन्स असतात ते जवळपास 6 पेक्षा जास्त मार्क्सला विचारले गेले, म्हणजे जवळपास 6 मार्क्सला विचारले गेलेत. ओके, आता बघा होतं काय, याच्यात तुम्हाला काहीच नसतं करायचं. याच्यात तुम्हाला फक्त तो एक जो मिसिंग वर्ड असतो ना तो प्रॉपरली लिहायचा असतो. म्हणजे तो टेबल पुन्हा रिराईट करायचा असतो, पुन्हा ड्रॉ करायचा असतो. त्यात तुम्हाला ऑलरेडी व्हॅल्यूज दिलेल्या असतात, आणि तुम्हाला फक्त जिथे मिसिंग पॉईंट्स आहे तिथे तुम्हाला फक्त जे काही मिसिंग आहे ते तुम्हाला लिहायचं असतं. फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही जर बघितलं तर सेक्शन बी जो आहे त्या सेक्शन बी मध्ये क्वेश्चन नंबर 6 जर बघितलं, त्याच्यामध्ये एक टेबल दिलेला आहे तुम्हाला, डिसऑर्डर्स आणि रिकॉम्बिनंट प्रोटीन्स. तर याच्यात तुम्हाला काही नाही, डिसऑर्डर लिहायची फक्त की कशासाठी ते इरिथ्रोपोएटिन वापरतात, अस्थमा कशासाठी वापरतात, टिश्यू प्लाझ्मिनोजन. तर तुम्हाला 4 नावं लिहायची आहेत, फक्त 4 नावं लिहायची, 2 मार्क्स मिळून जातील. सेक्शन बी वाला क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 10 मध्ये पण सेम आहे, 4 नावं लिहायची, 2 मार्क्स मिळून जातील. सेक्शन सी मध्ये क्वेश्चन नंबर 21 आहे, तिथे तुम्हाला 3 नावं लिहायची, तुम्हाला तिथे 3 मार्क्स मिळून जातील, राईट. सो अशा पद्धतीने क्वेश्चन्स हे तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेले आहेत मार्च 2023 मध्ये टेबल बेस. तर मग याच क्वेश्चन पेपरमध्ये विचारले का? नाही. तुम्ही जर 2022 ची क्वेश्चन पेपर बघितली, त्यातही तुम्हाला मॅच द पेअर जास्त विचारले, म्हणजे टेबल बेस्ड क्वेश्चन आहे. जुलै 2022 मध्ये सुद्धा पुन्हा एकदा टेबल बेस्ड क्वेश्चन्स आहेत. ओके, राईट. त्याच्यामध्ये पण तुम्हाला टेबल्स दिलेले आहेत. हा जो टेबल आहे जो मी तुम्हाला आता बोललो, हा जो टेबल आहे, कोणता टेबल बाळांनो? बायोटेक्नॉलॉजीचा जो काही RDNA वाला टेक्नॉलॉजीचा जो टेबल आहे, प्रॉडक्ट्स वाला टेबल. ओके, इरिथ्रोपोएटिन, इन्सुलिन, हा जो टेबल आहे बायोटेक्नॉलॉजी चॅप्टर, तो करून ठेवा, इम्पॉर्टंट आहे, तो विचारला गेलेला आहे, राईट. सो टेबल बेस्ड क्वेश्चन्स हे पेपरमध्ये येतात. सो तुमच्या टेक्स्टबुकमध्ये टेबल्स आहेत का? येस आहेत. सो मेन टेबल कोणते? बायोटेक्नॉलॉजीचा टेबल हा खूप मेन आहे, तो व्यवस्थितपणे करून ठेवा. तो 2 वेळेस येऊन गेलाय, पॉसिबिलिटी हा येऊ शकतो. अजून काही टेबल्स आहेत, जसं तुम्ही चॅप्टर नंबर 3 घेतला, त्याच्यात मल्टिपल अलीलचा एक टेबल आहे, राईट. ड्रॉसोफिलाच्या विंगचा दिलाय. सो टेबल्सकडे फोकस करायचा, पहिला पॉईंट. दुसरा महत्वाचा पॉईंट, डायग्राम्स, राईट. तुम्ही डायग्राम्स जर बघितल्या तर प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये डायग्राम्स या मिनिमम 10 मार्क्सला विचारल्या गेलेल्या आहेत, 10 पेक्षा जास्तच मार्क्सला गेल्या. ओके, सो तुम्हाला डायग्राम मध्ये विचारलं काय त्यांनी? कधी कधी स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायला लावली, त्याचे लेबल्स करायला लावलेत, बरोबर आहे. आणि कधी कधी तुम्हाला डायग्राम दिलेली, त्याचे फक्त लेबल्स करायला लावलेले आहेत. कळतंय मला काय म्हणायचंय? सो तुमच्या सिलेबस मधले इम्पॉर्टंट डायग्राम्स कुठले आहे याच्यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो एकदा जरा बघून घ्यायचा, म्हणजे तुम्हाला डायग्राम्स कळून जातील. यातल्या काही डायग्राम तुम्हाला ऑलरेडी येत आहेत, म्हणजे तुमचे कमीत कमी 10 मार्क्स डायग्राम मध्ये फिक्स होतात. टेबल जर तुम्ही व्यवस्थित केले तर टेबलमध्ये तुमचे 6 मार्क्स फिक्स होतात, इथे 16 मार्क्स आपले फिक्स झालेत, राईट. सो हे तुम्हाला समजून घ्यायला लागेल की क्वेश्चन्स नेमकं बोर्ड विचारतं कसं आहे. ओके, सो या 2 गोष्टी झाल्या. आता याच्यानंतर मी वळतोय तुमचा जो शेवटचा सेक्शन असतो, सेक्शन डी जो असतो. ओके, तर सेक्शन डी मध्ये मी शेवटून सुरुवात करतोय. सेक्शन डी, सी, बी, ए, मास आपण बोलणार आहे. सेक्शन डी बद्दल बोलूया, आणि त्याचं टेन्शन भरपूर असतो मला, 12 मार्काचा सेक्शन आहे. ओके, सो त्याच्यामध्ये मी बघितलं मार्च 2023 ची जी क्वेश्चन पेपर आहे त्यात जे क्वेश्चन्स आलेले ते कसे आले माहिती का?
एक क्वेश्चन चॅप्टर नंबर 8 म्हणजे रेस्पिरेशन सर्क्युलेशन मधला आहे. दुसरा क्वेश्चन चॅप्टर नंबर 1 रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट. त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 12 बायोटेक्नॉलॉजी, चॅप्टर नंबर 2 रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर अॅनिमल आणि चॅप्टर नंबर 9 म्हणजे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर तुमच्या सिलेबसमधले जे हाय वेटेज वाले टॉपिक आहे सांगायला गेलं तर पहिला चॅप्टर, दुसरा चॅप्टर, 8वा चॅप्टर, 9वा चॅप्टर हे चारही टॉपिक्स हाय वेटेज वाले. मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये हे चारही चॅप्टरचं नाव घेतो. हे चारही चॅप्टर्स मधले क्वेश्चन्स तुम्हाला मार्च 23 मध्ये विचारलेले. आणि 12वा नंबरचा चॅप्टर जो आहे बायोटेक्नॉलॉजी, त्यातून सुद्धा तुम्हाला क्वेश्चन आलेला आहे लॉंग आन्सरसाठी. हे झालं 23. जुलै 23 ची क्वेश्चन पेपर बघितलं तर सेम चॅप्टर रिपीट झाले. म्हणजे पहिल्या चॅप्टर मधून क्वेश्चन आहे, दुसऱ्या चॅप्टर मधून क्वेश्चन आहे, 8 नंबर, 9 नंबर आणि 12 नंबर. विचार करा, म्हणजे तुम्हाला हे 5 चॅप्टर लॉंग आन्सर क्वेश्चन साठी फोकस करायचे आहेत. बरं, आता हे करताना कसे फोकस करायचे माहिती का? त्यांनी असं डायरेक्ट सरसकट 4 मार्काचा किंवा 3 मार्काचा क्वेश्चन विचारलाय का? नाही. त्यांनी त्या क्वेश्चन्सला डिवाइड केलं. जर तुम्हाला बघायचं असेल तर मी तुम्हाला इथे समजावून सांगू शकतो. जसं मार्च 2023 ची क्वेश्चन पेपर, त्यात त्यांनी काय केलं, पहिला क्वेश्चन दिला, म्हणजे एकच क्वेश्चन त्याला 3 क्वेश्चन्स मध्ये डिवाइड केलं. पहिला क्वेश्चन दिला व्हॉट इज ब्लड प्रेशर, 1 मार्कला डेफिनेशन लिहायला लागेल. दुसरं दिलंय गिव्ह द नेम ऑफ इन्स्ट्रुमेंट विच इज यूज टू मेजरमेंट ऑफ ब्लड प्रेशर, म्हणजे तुम्हाला परत 1 मार्कला स्पिग्मोमॅनोमीटर लिहावा लागेल. बरोबर आहे. आणि तिसरा क्वेश्चन दिला डिफरन्शिएट बिटवीन आर्टरी अँड वेन. ओके, विथ रेफरन्स टू लुमेन अँड थिकनेस ऑफ वॉल. म्हणजे तुम्हाला पूर्ण डिफरन्स नाही लिहायचा, त्याचा लुमेनचा डिफरन्स काय आहे आणि थिकनेस ऑफ वॉलचा डिफरन्स काय तो लिहायचा आहे. मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आर्टरीमध्ये लुमेन नॅरो असतो, वेनमध्ये ब्रॉड असतो. वॉलचा काय आहे, आर्टरीमध्ये वॉल थिक असते आणि वेनमध्ये वॉल ही थीन असते, बारीक असते. म्हणजे तुम्हाला 3 क्वेश्चन्स विचारले सेपरेटली. ओके, 2 क्वेश्चन, एक डेफिनेशनचा, एक इंग्लिशवाला आणि एक 2 मार्काचं क्वेश्चन. तसंच त्यांनी काय केलं, 28 नंबरच्या क्वेश्चन मध्ये परत तेच केलंय. म्हणजे काय केलं बघा, डिस्क्राईब एनी 3 अडॅप्टेशन्स इन अॅनिमोफिलस फ्लॉवर. अॅनिमोफिलस फ्लॉवरचे 3 अडॅप्टेशन लिहायचे 2 मार्काला, राईट. त्याच्यानंतर मेन्शन एनी 1 एक्झाम्पल ऑफ अॅनिमोफिलस फ्लॉवर. तुम्हाला एक समजलं सगळ्यांना, राईट. सो इथे तुम्हाला काय केलं, सॉरी 3 अडॅप्टेशन्स लिहायचे म्हणजे 1.5 मार्काला झालं. आणि मेन्शन एनी 1 एक्झाम्पल, एकच एक्झाम्पलचं नाव लिहायचं, ते अर्धा मार्काला झालं, म्हणजे 2 मार्काचा क्वेश्चन झाला. परत त्याच्यामध्ये दुसरा क्वेश्चन त्यांनी सेम केला, फक्त अॅनिमोफिलस काढून घेतला, हायड्रोफिलस टाकला. म्हणजे हायड्रोफिलसचे 3 अडॅप्टेशन लिहायचे 1.5 मार्काला, एक एक्झाम्पल लिहायचं अर्धा मार्काला. सो 2 असे 4 मार्क. म्हणजे 1 क्वेश्चन विचारायच्या ऐवजी त्यांनी 4 क्वेश्चन विचारले. असे क्वेश्चन सेम हा पॅटर्न प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये रिपीट झालाय सेक्शन डी मध्ये. म्हणजे तुम्हाला सेक्शन डी मध्ये असं कधीही होणार नाही की एकच मोठा क्वेश्चन दिला आणि तुम्ही 4 मार्कासाठी लिहिला, अजिबात नाही. छोटे छोटे क्वेश्चन्स येतील. म्हणजे तुमचं डोकं चाललं पाहिजे काय, की क्वेश्चन्स लर्न करत असताना, चॅप्टरचं प्रिपरेशन करत असताना छोटे छोटे क्वेश्चन्स लर्न करायचे, मोठे मोठे क्वेश्चन्स लर्न करायचे नाही. 1 मार्काचे, 2 मार्काचे आणि फार फार तर 3 मार्काचे. 4 मार्काचा क्वेश्चन फार त्या ठिकाणी जर त्यांनी विचारायचं पण ठरलं तर फार क्वचित विचारलेला आहे. असा मोठा सरसकट क्वेश्चन येण्याचे चान्सेस फार कमी आहेत, राईट. छोटे छोटे क्वेश्चन्स येतील. तसंच पुढचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज पॉलिमरेज चेन रिएक्शन, म्हणजे पीसीआर बद्दल विचारलं आणि नंतर सांगितलं एक्सप्लेन एनी 3 स्टेप्स. म्हणजे इथे 1 मार्क आणि 3 मार्क असं डिवायडेशन झालं. म्हणजे हा मोठा क्वेश्चन झाला, पण चान्सेस कमी आहे ना, राईट. सो हे लॉंग आन्सरसाठी झालं. आता मी येतो सेक्शन सी कडे आणि सेक्शन बी कडे. हे दोघं सेक्शन तुम्ही जर बघितले तर सेक्शन सी मध्ये 3 मार्काचे क्वेश्चन्स येतात, सेक्शन बी मध्ये 2 मार्काचे क्वेश्चन येतात. तर याच्यासाठी तुम्हाला चॅप्टर्स कोणते फोकस करायचे, आता ऑब्व्हियसली वेटेज कमी आहे, म्हणजे वेटेज कमी असलेले चॅप्टर्स फोकस करायचे. कोणते चॅप्टर्स फोकस करायचे मी नेहमी रेकमेंड करतो तुम्हाला, शेवटचे 3 चॅप्टर 13, 14, 15. मी तर म्हणेल हे गॉड गिफ्टेड चॅप्टर आहे तुमच्यासाठी, कारण की हे चॅप्टर्स तुमचे एका दिवसात सुद्धा होऊ शकतात. याला काही खूप काय असं तुम्हाला काय रॉकेट सायन्स अप्लाय करायचं नाहीये. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बघा प्लेलिस्टची लिंक दिली माझी. हे 3 चॅप्टरचे रिव्हिजन लेक्चर्स मी घेतलेले, एकदा बघून टाका. जर तुमचे झालेले नसतील तर एकदा बघा, टॉपिक बाय टॉपिक घेतलेले आणि ते लगेच रिवाइज करून टाका. तुमचे बाळांनो या ठिकाणी 9 ते 12 मार्क्स फिक्स होतील. कंपल्सरी 9 विथ ऑप्शन 12 मार्क्स फिक्स होऊन जातील, राईट. सो हे 3 चॅप्टर करा, याच्यातूनच छोटे क्वेश्चन्स येतील. याच्या व्यतिरिक्त 5, 6, 7 नंबरचा चॅप्टर आहे ना, 5वा, 6वा, 7वा मधले छोटे क्वेश्चन्स जास्त आलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला करायचे. मग सर हे जे मोठे चॅप्टर याच्यातून छोटे क्वेश्चन येतच नाही का? येतात ना, असं काही गरजेचं नाही की येत नाही. जसं तुम्हाला सांगायचं झालं तर आता मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स त्यातून छोटे क्वेश्चन आलेले आहेत, एनहान्समेंट मधून छोटे क्वेश्चन आले. प्रत्येक चॅप्टरमधून क्वेश्चन ते येणार आहे, म्हणजे जनरली ते छोटे क्वेश्चन येतील 2 किंवा 3 मार्काचे, ते बी आणि सी मध्ये राहतील. डन, क्लिअर. ओके. सो तुम्हाला छोटे चॅप्टर्स आणि मोठे चॅप्टर फोकस करायचे. सो ज्यांना पासिंग क्लिअर करायचं आहे, ओके, ज्यांना पास व्हायचंय आणि ज्यांना एक असा ॲव्हरेज स्कोर जरी आला, ग्रुप क्रायटेरिया क्लिअर करायचा आहे ना, की सर मला स्कोर आला पाहिजे, मी तुम्हाला फक्त इथे रेकमेंड करेल की तुम्ही पहिला चॅप्टर, दुसरा चॅप्टर, 8वा चॅप्टर, 9वा चॅप्टर, नीट ऐका, पहिला, दुसरा, 8वा, 9वा हे 4 चॅप्टर, कारण या 4 चॅप्टर मधून तुम्हाला त्या ठिकाणी सेक्शन डी येणार आहे, 4था सेक्शन येणार आहे. ओके. आणि त्याच्यात जोडायचं असेल तर 12वा चॅप्टर जोडू शकता तुम्ही, बायोटेक्नॉलॉजी. हे 5 चॅप्टर जे आहे याच्यातून तुम्हाला सेक्शन डी येणार आहे 12 मार्काचा. आणि त्याच्या व्यतिरिक्त
13वा चॅप्टर, 14वा चॅप्टर आणि 15वा चॅप्टर, हे जे 3 चॅप्टर याच्यातून तुम्हाला छोटे छोटे प्रश्न येणार आहेत. ओके, सो इथे तुमचं हे जे तुम्ही 8 चॅप्टर जर व्यवस्थित केले, प्रॉपर केले, तर तुमचं पासिंग सुटून जातं, तुमचा ग्रुप क्रायटेरिया पण जवळपास सुटून जातो. सर मग ह्या उरलेल्या चॅप्टरचं काय करायचं? तर उरलेल्या चॅप्टर्समधून मी तुम्हाला या ठिकाणी एवढीच टिप्स देईल की तुम्ही पूर्ण सहजगटे ऑप्शनला नाही सोडू शकत. त्या चॅप्टरमधून तुम्हाला काही जे मागच्या वर्षी विचारलं गेलेलं आहे किंवा तुमच्या एज्युकेटरने तुम्हाला सांगितलेलं असेल ना, जसं मी पण माझ्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चनची PDF दिलेली किंवा प्रत्येक चॅप्टरमधून काय इम्पॉर्टंट क्वेश्चन तेवढे जरी तुम्ही करून गेले तरी तुमचं काम बनून जातं. तुम्हाला पूर्ण चॅप्टर करायची गरज नाहीये. राईट, सो बायोच्या पेपरमध्ये आयडियली मी सांगितलं त्याप्रमाणे टेबल्सवर फोकस करा, डायग्राम्सवर फोकस करा, हे शॉर्ट मार्क्स आहेत. त्याच्यानंतर MCQच 10 मार्काला येतात. ओके, आता काही जण म्हणतात सर आमचे MCQ कधीच बरोबर येत नाही 10, असं होतं. बरोबर आहे, ठीक आहे, कारण MCQ थोडेसे TDS पद्धतीने विचारलेला असं, पण प्रयत्न करा बरोबर येतील. ठीक आहे, व्हेरी शॉर्ट आन्सर्स असतील, त्याच्यामध्ये डेफिनेशन, शॉर्ट फॉर्म असे प्रश्न जनरली विचारतात किंवा एखादं एक्झाम्पल, एखाद्या एन्झाईमचं नाव, असे प्रश्न तुम्हाला जनरली येतात. ओके, राईट, सो पासिंग तसं सोपं आहे. म्हणजे बघा, तुम्ही पासिंगचं तुम्हाला मी क्लिअर करून देऊ का परत एकदा? हे बघा, 10 MCQ त्यातले तुम्हाला समजा 5च बरोबर आले, 5 मार्क मिळाले. ठीक आहे, व्हेरी शॉर्ट आन्सर 8 मार्क आले, त्यात तुम्हाला 4च मिळाले. किती झाले? 9 मार्क्स झाले तुमचे इथे. त्याच्यानंतर तुम्ही समजा डायग्राम्स करून गेले व्यवस्थित, 10 मार्क्स तुम्हाला डायग्रामचे मिळतील, 19 मार्क्स झाले. आणि समजा जे काही उरलेले क्वेश्चन, तुम्हाला मी 4 चॅप्टर सांगितले मोठे, त्यातले तुम्हाला 12 पैकी समजा आपण असं गृहीत धरूया की 6च मार्क मिळाले. राईट, किती मार्क मिळाले? 7. तो MCQचे 5 पकडले, याचे 4, किती झाले? 9, डायग्रामचे 10, 19, आणि याचे तुम्हाला समजा अर्धाच मिळाले, 6 मार्क, 25 मार्क्स मिळाले. ठीक आहे, आणि सेक्शन B आणि C मध्ये समजा तुम्ही 2-2 मार्काचे 2-4 जरी करून गेले व्यवस्थित, 13, 14, 15 चॅप्टर जर व्यवस्थित केलेला असेल तरी तुम्ही 35च्या जवळ जाता. म्हणजे पास तुम्ही निसतं फक्त तुमच्या थेरी पेपरवर पण होऊ शकता. राईट, अजून प्रॅक्टिकलचे मार्क्स बाकी आहेत, 30 मार्क्स असतात प्रॅक्टिकलचे. 30 पैकी तुम्हाला कितीही ॲव्हरेज मुलगा असला ना बाळांनो, तो 20च्या पुढे जनरली मार्क्स दिले जातात जर तुम्ही प्रॅक्टिकल प्रॉपरली परफॉर्म केलेलं असेल तर. राईट, तुम्ही थोडीफार उत्तरं दिली असतील, तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल, सगळं सबमिशन वगैरे व्यवस्थित केलेलं असेल, ते तिथे तुम्हाला 15-20 मार्क्स पकडायला काही हरकत नाही. मिनिमम सांगते मी, त्याच्यापेक्षा जास्तच मिळतात रे. तुम्ही आरामशीर 50-55 स्कोअर बायोलॉजीमध्ये करू शकता की जो तुमचा ग्रुप क्रायटेरिया क्लिअर करायला मदत करतो तुम्हाला. पण मी तुम्हाला सांगेल की बायोकडे तसं न बघता बायोकडे ॲज अ स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून बघा, जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळतील त्यासाठी बघा. क्लिअर? राईट, तर हे झालं तुमच्या स्ट्रॅटेजीचा पॉईंट. जास्त टाइमपास न करता फटाफट हे गोष्टी करा, म्हणजे तुमच्या गोष्टी लवकर होतील. आता मेन मुद्दा जो मी तुमच्याशी बोलतोय तो असा की बाबा हे तर झालं. ठीक आहे, सो आता तुम्ही काय करा, हे क्वेश्चन पेपर्स पहिले करून टाका. पहिली गोष्ट मेन. दुसरं, पॉझिटिव्ह राहा, आहे ना, निगेटिव्ह नका राहू की बाबा माझं काही झालं नाही, असं नाही. तुमचा फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये जरी स्कोअर डाऊन झाला, मॅथमध्ये जरी स्कोअर डाऊन झाला, तर तुम्हाला चान्स आहे, तुम्ही बायोमध्ये तुम्ही त्याची भरपाई करू शकता. ते जे काही तुमचा लॉस झालेला आहे त्याला तुम्ही कॉम्पेन्सेट करू शकता. राईट, जसं ॲनिमोफिलीमध्ये पोलन ग्रेन्स लार्ज अमाऊंटमध्ये प्रोड्यूस केले जातात लॉसला कॉम्पेन्सेट करण्यासाठी, तसं इथे बायोमध्ये लार्ज अमाऊंटमध्ये स्कोर आणा तुम्ही, जेणेकरून तुमचं फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये झालेला लॉस तुम्हाला कॉम्पेन्सेट करता येईल, भरून काढता येईल, तुमचा ग्रुप क्लिअर व्हायला मदत होईल. ग्रुप क्लिअर होणं गरजेचं आहे. क्लिअर? सो बाकी जास्त मी तुम्हाला काही देत नाही. एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा, त्याच्यात सगळ्या गोष्टींच्या लिंक्स दिलेल्या आहेत, रिव्हिजनच्या लिंक दिल्या आहेत, त्या मेन आहेत, त्या नक्की प्रामुख्याने त्या करा. आणि आता बोर्ड एक्झाम ऑलमोस्ट तुमची जेव्हा होईल, ठीक आहे, तर आता आपला जो MST CT त्याच्यासाठीचा जो क्रॅश कोर्स आहे त्याचं नाव पण आता आपण बदललं आहे. ठीक आहे, आधी MST CT लाईव्ह कोर्स नव्हता, आता आपण त्याचं नाव चेंज केलेलं आहे. जे मी अगोदर ठेवलेलं होतं तेच नाव कंटिन्यू केलेलं आहे, बायो बूस्टर क्रॅश कोर्स. तो आपण आता स्टार्ट करतो आहे. राईट, तुम्ही जर जॉईन केलेलं नसेल तर करून घ्या. लाईव्ह आहे तो. ठीक आहे, माझ्या ॲप्लिकेशनवरच होणार आहे, कारण की MST CTला बायोलॉजी हा मोठा भाऊ आहे, त्याच्यात जास्त स्कोर येणं गरजेचं आहे. आणि आता मी कसं शिकवतो, काय शिकवतो, तुम्हाला रिव्हिजन लेक्चर्सवरून आयडिया येऊनच जाईल. तुम्हाला वाटतंय सरांसोबत आपली फ्रिक्वेन्सी मॅच होऊ राहिली, बिंदास जॉईन करून घ्या, अजिबात विचार करू नका. राईट, सध्या तो कोर्स 999 अवेलेबल आहे. डिस्काउंट कोड आहे आय थिंक, त्याच्यावरती 5% तुम्हाला डिस्काउंट भेटून जाईल. पण काही दिवसात त्याची किंमत मी वाढवणार आहे, कारण की होतं काय की थोडे एक्सपेन्सेस जास्त येत आहेत, कारण मी कोर्स खूप मनापासून आणि प्रॉपर स्टडी मटेरियल त्याच्यामध्ये मी देतो. त्याच्यात मी काही अपडेट्स पण केले आता. ओके, ज्या मुलांनी आधी कोर्स घेतलेला आहे त्यांना परत घ्यायची गरज नाही आहे, तो फक्त एडिट होणार आहे, बाकी काही नाही. आणि ज्यांनी अजून कोर्सेस घेतले नाही, त्यांना घ्यायचं असेल तर माझं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा, त्याच्यावर कोर्स तुम्हाला भेटून जाईल. ओके, आता सध्या MST CT लाईव्ह क्रॅश कोर्स नावाने आहे, तर तुम्हाला बायोबुस्टर नावाने जरी दिसला तो सेमच कोर्स आहे, तो तुम्ही परचेस करू शकता. क्लिअर? तेवढा एकच कोर्स आहे लाईव्ह, आणि एक रेकॉर्डेड आहे. ओके, सो लाईव्ह जॉईन करा, त्याच्याने तुम्हाला जास्त फायदा होईल, तुमचे लेक्चर्स व्यवस्थित होतील. डन? क्लिअर? सो ऑल द बेस्ट देतो मी तुम्हाला सगळ्यांना तुमच्या बोर्ड एक्झामसाठी. भेटू आपण नेक्स्ट सेशनमध्ये. बस बाकी काही नाही, जास्त टेन्शन घेऊ नका. राईट, अभ्यास प्रॉपरली करा. कधी एवढा अभ्यास केला होता का याच्या अगोदर आयुष्यात? नाही? ठीक आहे, हरकत नाही. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, ऑल द बेस्ट.